नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल गगनस्पर्शी मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझं जे 15 दिवसातून एकदाचं जे स्किन केअर असतं ना किंवा जे क्लीनअप मी करते ना त्याचं मी रुटीन शेअर करणार आहे। तर हे एक बेसिक स्किन केअरच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला आल्याच पाहिजे। तर आपली सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे फेस वॉश। ते मी खूप माइल्ड असं फेस वॉश वापरत आहे। खूप हार्श फेस वॉश तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी नाही वापरलं पाहिजे। माझी तर स्किन आहे ना ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन मध्ये येते आणि त्याच्यामुळे खूप जास्त हार्श फेस वॉश वापरलं तर स्किन खूप अजूनच ड्राय होते आणि अजून त्याच्यावरती प्रॉब्लेम उद्भवते। बघा फेस वॉश झाल्यानंतर इथे मी लिप्सला सुद्धा थोडं टॉवेलने वगैरे मी क्लीन करून घेते, कारण की आपल्याला लिप स्क्रब वगैरे करणं होत नाही आणि काय होतं तुमच्या ओठांवरची डेड स्किन जात। तर आपण पुढे फेशियल हेअर रिमूव्ह करणार आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं मी रोज वॉटर जेल घेतलेलं आहे आणि थोडंसं ॲलोवेरा जेल। फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी रेझर हे नेहमी नवीन वापरायचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला बघा असं उभ्या साईडने पकडून त्याला अगदी चेहऱ्याला तुमच्या समतल अगदी हळूवार हाताने तुम्हाला सगळे तुमचे हेअर्स रिमूव्ह करायचे आहे। जे माहित आहे ना की म्हणतात चेहऱ्यावरचे केस एकदा काढले तर ते जास्त येतात किंवा नाही का खूप दिसायला लागतात, तर असं काहीच नाही। मागचं 1 वर्ष मी कम्प्लिटली माझ्या चेहऱ्यावरचे फेशियल हेअर रिमूव्ह करत आहे आणि मला काहीच फरक जाणवत नाही। याउलट तुमचा चेहरा आहे ना तो खरंच खूप छान क्लीन आणि अगदी बेबी सॉफ्ट स्किन असते ना अशी दिसायला मदत होते। बघा त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, जेव्हा आपले फेशियल हेअर रिमूव्ह होतात त्याच्याने काय होतं तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन आहे ना तुमच्या स्किन बॅरियरवरची तर निघून जाते, पण आपल्याला पोर्स पण आपल्या चेहऱ्याचे छिद्र असतात ना ते क्लीन करायचे आहे। त्याच्यासाठी इथे मी स्क्रब करणार आहे। स्क्रब तुम्ही 15 दिवसातून एकदा करू शकता, वीक मधून एकदा करू शकता, जसं तुम्हाला जमेल असं, पण कमीत कमी महिन्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही स्क्रब केलंच पाहिजे। स्क्रब कधीच तुम्हाला ड्राय चेहऱ्यावरती म्हणजे कोरड्या त्वचेवरती अप्लाय करायचं नसतं। मी सुद्धा इथे बघा सगळ्यात पहिलं रोज वॉटर लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्क्रब चेहऱ्यावरती लावलेलं आहे। अगदी हळूवारपणे तुम्ही म्हणजे बोटांचे जे आपले टिप्स असतात ना फिंगर टिप्स त्याने तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला स्क्रबिंग करायचं आहे आणि खूप छान आणि हळूवार पद्धतीने कमीत कमी 5 मिनिट तुम्हाला स्क्रब करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी चेहरा धुवून घेतलेला आहे आणि ह्या 2च स्टेप्स नंतर म्हणजे फेस वॉश, फेशियल हेअर रिमूव्ह आणि स्क्रबिंग नंतर मला तुमचा चेहरा आहे ना एवढा सॉफ्ट जाणवायला लागेल ना म्हणजे तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या प्रेमात पडाल असं तुमची तुम्हाला स्किन दिसते। त्याच्यानंतर इथे मी माझे थ्रेडिंग करत आहे, म्हणजे आयब्रोज सुद्धा मी घरीच करते। मी कधीच याच्यासाठी सुद्धा पार्लरला वगैरे जात नाही। आता बघा थ्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, तुम्हाला पाहिजे तेवढा दोरा घ्यायचा आहे आणि त्याचे दोन्ही जे टोक आहेत ना ते जोडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ट्विस्ट करून तुम्हाला एका हाताने त्याला असं ऍडजस्ट करत करत तुम्हाला थ्रेडने तुमच्या दोरा हेअर रिमूव्ह करून घ्यायचे आहेत। याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, जर तुम्ही चॅनल चेक केला तर तुम्हाला दिसून जाईल आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक देईन। आणि हे बघा माझे आयब्रोज सुद्धा कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, इथे फेस पॅक लावणार आहे। तुम्ही एव्हरेजच म्हणजे ज्याचं आपण स्क्रब केलं त्याचंच तुम्ही तर बघा ते पीलअप मास्क भेटतं ना तुम्हाला एव्हरेजचं ते सुद्धा वापरू शकता, पण स्पेशली म्हणजे मी ना होममेड जे DIY फेस पॅक असतात ना ते प्रिफर करते। इथे मी हळद, चंदन पावडर, त्याचबरोबर बेसन थोडंसं, रोज वॉटर आणि विटॅमिन E ची कॅप्सूल हे सगळं टाकून मी फेस पॅक बनवलेला आहे। मी याच्यावरती एक शॉर्ट सुद्धा अपलोड करेल की मी ही रेमेडी कशी बनवलेली आहे। आणि बघा पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिट ठेवायचं आहे। थोडंसं म्हणजे पूर्ण सुकू द्यायचं नाही, थोडंसं सुकलं की त्याला सर्क्युलर मोशन म्हणजे स्क्रबिंग करत करतच त्याला तुमच्या चेहऱ्यावरून काढायचं आहे। खूप चांगल्या पद्धतीने तुमची चेहरा किंवा स्किन आहे ना ते क्लीन करायला मदत करतं आणि ते आपलं म्हणजे क्लीनअप आहे किंवा स्किनचं जे प्रिपरेशन आहे ना स्किन आपली क्लीन करण्याचं ते सगळं कम्प्लीट झालेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण स्किन केअर करणार आहोत। तर बघा इथे मी सगळ्यात पहिलं प्लमचं जे सिरम आहे ना नायसिनामाइड वालं राईस वॉटरचं ते मी वापरलेलं आहे। हे मी फक्त रात्री झोपताना वापरते, मॉर्निंगच्या स्किन केअर मध्ये नाही वापरत। त्याच्यानंतर इथे मी लॅक्मेची पीच मिल्क वाली जी क्रीम आहे ना ती ॲज अ मॉइश्चरायझर वापरलेले आहे। मागचे 2-3 वर्ष झालं मी क्रीम वापरत आहे आणि खरंच माझ्या चेहऱ्याला खूप सूट झालेली आहे, अफोर्डेबल आहे। जर तुम्ही 250 रुपयाचा एक हा मॉइश्चरायझरचा डब्बा घेतला ना तर तुम्हाला तो कमीत कमी 7-8 महिने जातो, एवढी क्रीम तुम्हाला याच्यामध्ये भेट आणि तुम्ही 2 टाइम लावलं तरी सुद्धा ही लवकर संपत नाही, म्हणजे त्याची क्वांटिटी सुद्धा भरपूर असते। आणि हे सगळं लावल्यानंतर जो तुमचा चेहरा होतो ना ट्रस्ट मी जर तुम्ही हे स्किन केअर रुटीन एकदा फॉलो करायला लागला ना तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिंपलचे वगैरे मार्क आहेत किंवा जर तुम्हाला इनग्रोन म्हणजे पिंपल जरी येत असतील ना चेहऱ्यावरती ते सुद्धा यायचे थोडेसे कमी होतील, येत असतील तरी त्याचे डाग राहणार नाहीत। त्याचबरोबर तुमची स्किन आहे ना खूप अशी
ग्लोईंग दिसायला लागेल, त्याचबरोबर रेडियंट म्हणजे एकदम अशी लहान बाळांची स्किन कशी असते मऊ मऊ तशी दिसायला लागते. म्हणजे मला तरी तेच फील होतं जेव्हा मी स्किन केअर रुटीन जेव्हापासून मी फॉलो करायला लागला आहे. बस तुम्हाला फक्त एक रुटीन ठेवायचं आहे आणि ही नॅचरल स्किन आहे माझी, याच्यात कुठलाच फिल्टर वापरलेलं नाही आहे, कुठलीच एक्स्ट्राची लाईट नाही आहे. अँड दॅट्स इट. तर हे महिन्यातून एकदा करा, तुम्ही सुद्धा तुमच्या चेहऱ्याच्या प्रेमात पडा. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय.